नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी जस्ट योगा क्लासवरून आली आहे. खूप पाऊस पडतो आहे बाहेर आणि येताना मी भाज्या वगैरे घेऊन आली आहे. तर आज फ्रायडे आहे आणि उद्या पौर्णिमा आहे शनिवारी आणि रविवारी गुरुपौर्णिमा आहे. तर रविवारी नॉनव्हेज खाता येणार नाही म्हणून आज माऊने सांगितलं की तिला अंड्याची आमटी खायची आहे. तर थोडासा आराम करते आता, थोडा चहा वगैरे घेते, थोडा ब्रेक घेते आणि मग त्यानंतर स्वयंपाकाला लागते. तर चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर आणि थोडासा ब्रेक घेतल्यानंतर मी पुन्हा माझ्या कामाकडे वळले. आणि काय असतं ना, संध्याकाळचा स्वयंपाक आज मला पूर्णच करायचा होता कारण सकाळी मी फक्त डाळ भात केला होता. तर सकाळी शक्यतो रोज चपाती भाजी डाळ भात होऊन जातो, पण आज तसं झालं नाही कारण रोज रोज चपाती खाऊन मलाही कंटाळा आला होता. त्यामुळे म्हटलं आज फक्त लाईट थोडंसं कमी जेवण करूया आणि संध्याकाळी मग बघूया काहीतरी नॉनव्हेज वगैरे. मग मी त्यासाठी माझ्यासाठी मी शेपूची भाजी आणलीच होती येताना, योगा क्लासवरून येताना. स्टेशनला छान भाज्या मिळतात, संध्याकाळी फ्रेश भाज्या मिळतात आणि मला सगळ्या पालेभाज्या जास्त आवडतात. तर मी माझ्यासाठी शेपूची भाजी बनवली आणि माऊला अंड्याची आमटी खायची होती म्हणून मी तिच्यासाठी अंड्याची आमटी बनवली. आणि मी नॉनव्हेज खाणार नव्हती कारण मला खायची इच्छा नव्हती नॉनव्हेज आणि अंड्याची आमटी मला एवढी काही आवडत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं नकोच. आणि खूप ॲसिडिटीसारखं पण मला थोडंसं जाणवत होतं आणि अशा जास्त मसाल्यांच्या भाज्या जर खाल्ल्या तर मला अजून त्रास होईल हे मला माहिती होतं. त्यामुळे मी अवॉइडच केलं. दुपारच्या जेवणामध्ये पण फक्त डाळ भात आणि तूपच खाल्लं आणि संध्याकाळी पण फक्त शेपूची भाजी आणि भाकरीच खाणार हेच मी ठरवलं होतं. तर अंड्याची आमटी माझी आता रेडी होत आहे. बघा किती छान त्याला तरी आलेली आहे. वाटणाच्या भाज्या केल्या की अशा प्रकारे तरी आली तरच त्या टेस्टी लागतात आणि दिसायलाही छान दिसतात. तर सुकं खोबऱ्याचं जे वाटण आहे ते टाकून मी ही आमटी केलेली आहे. आणि नॉनव्हेज कोणताही पदार्थ करायचा म्हटलं की त्याला असं खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण लागतंच. तर भाज्या झाल्यानंतर मी आता पटकन चपात्या करायला घेतलेल्या आहे. चपाती झाली की माझा जवळपास स्वयंपाक होऊन जाणार आहे कारण त्यानंतर मला जेवण करून थोडासा माऊचा अभ्यासही घ्यायचा आहे. झालं का? हां, किती बाकी आहे? थोडंच बाकी. किती लेसन सांगितलेले मी तुला? 2. मग किती कंप्लीट झाले? 2 दाखव. एकचा अर्धा, दुसरा चालू केलाय. ठीक आहे, तर पटापट रेड कर. मी क्वेश्चन आन्सर्स घेणार आहे, नंतर नाही आले तर परत वाचायला सांगणार. The fox to his side. You are known to be a wise and clever creature. Fox said the lion. I want you to be my advisor. Thank you, your majesty. किती लेसन आहेत ह्या एक्झामला? दाखव टोटल लेसन किती. 6 लेसन. मग टोटल किती झाले तुझे? माझे शाळेत आता किती चौथा. शाळेत किती शिकून झाले? चौथा आणि मी पण चौथ्या. स्कूलमध्ये सिलेबस पूर्ण शिकून झाले 6चे 6. हां. मग 2 लेसन बाकी आहे. आणि तुझे ट्युशनमध्ये? माझे पण 2 लेसन बाकी. ट्युशनमध्ये सगळे झाले का पण शिकून? 2 लेसन बाकी आहे कारण टीचरांच्या नोट्सच्या ह्याच्याने करायचं आहे. चुकीचं लिहिलं एक्झामला टीचरांच्या नोट्सप्रमाणे नाही लिहिलं तर मार्क्स कट करतो म्हणून आम्ही टीचरांच्या नोट्सची वाट बघते. बाकी माझं टीचिंग झालं असेल. पहिले 4 लेसन्सचे झालेले आहेत ना सगळे क्वेश्चन आन्सर? ठीक आहे. आणि उद्या स्कूलमधून ते मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर घेऊन ये, ते सोडवायचे आहेत आपल्याला. अभ्यास म्हटलं की मुलांना खूप कंटाळा येतो कारण शाळा आणि ट्युशनमध्ये पण अभ्यास करून कंटाळलेले असतात, पण घरात थोडा तरी वेळ अभ्यासाला बसवलंच गेलं पाहिजे, नाहीतर त्यांना ती सवय राहत नाही अभ्यासाची. माऊचा अभ्यास घेतला मी आणि त्यानंतर ती कंटाळलेलीच होती, थोडा वेळच बसली अभ्यासाला. 1 तास बसली आणि त्यानंतर मग ती तिची बॅग वगैरे भरत होती. तेवढा वेळ माझ्याकडे होता. मग मी आणि कामही माझी लवकर आटोपलेली होती.
तर मी माझे जे काही कपडे होते थोडेसे ते इस्त्री करून घेतले, कारण बाहेर पाऊस खूप पडत होता आणि बाहेर जाऊन कपडे इस्त्रीला द्यायचे आणि त्यानंतर ते भैया 2 दिवसांनी रिटर्न देतो. आणि माझं कसं असतं, मला कधी कोणता ड्रेस घालायचा ते माझं फिक्स नसतं. माझा जसा मूड होईल तसा मी ड्रेस घालते आणि मला कडक इस्त्री नसेल तरी चालते, म्हणून मी माझ्या हिशोबाने जसे मला कपडे इस्त्री करायचे त्या प्रकारे मी कपडे इस्त्री करते. माझी जी कामं आहेत ती सगळी आटोपलेली आहेत. स्वयंपाक झाला आहे, जेवण झालं आहे, माऊचा अभ्यास पण झाला आहे आणि आता मी थोडीशी फ्री आहे. तर मी जेव्हा थोडीशी फ्री असते तेव्हा मी फ्री बसत नाही, म्हणजे काही ना काही करत असते टाइमपास. तर मला ना बऱ्याच दिवसापासून डिटॅन ट्राय करायचं होतं. डिटॅनची क्रीम मिळते ना, तर ते डिटॅन क्रीम मला ट्राय करायची होती. कारण काय झालं ना, उन्हाळ्यामध्ये आम्ही नाशिकला वगैरे गेलो होतो आणि भरपूर फिरलो. तर आम्ही तेव्हा वॉटर पार्कला सुद्धा गेलो होतो. तर वॉटर पार्कला गेल्यानंतर काय झालं ना, सगळी स्किन अशी, हात वगैरे असे ना एकदम काळे पडले होते माझे, म्हणजे हे जे कोपरे वगैरे पण काळे पडले होते. तर मग तेव्हा म्हटलं काय करावं. तर आमची एक मैत्रीण आहे पार्लरवाली नाशिकला, तर तिने आम्हाला सजेस्ट केलं की तू आहे ना डिटॅन क्रीम लावून बघ, त्याच्याने ही टॅनिंग सगळी निघून जाईल. मी विचारलं तिला कोणता प्रोडक्ट चांगला आहे वगैरे, तर तिने मला रागाचं डिटॅन यूज करायला सांगितलं आणि ती बोलली की तू फक्त काही नाही करायचं, याला फक्त लावून ठेवायचं आणि थोड्या वेळाने वॉश आउट करून टाकायचं, एकदम छान त्याच्याने रिझल्ट येतो. आणि असं ती बोलली मला की छान रिझल्ट येतो. तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया. तर मी त्यासाठी हे रागाचं जे आहे पॅक, म्हणजे एक डब्बाच घेतला. मला तो ऑफरमध्ये स्वस्तात मिळाला म्हणून मी पूर्ण पॅक विकतच घेतला. तो ॲक्च्युली ट्रायल पॅक पण येतो याच्यामध्ये, पण मला तिने सांगितलं होतं की हा सगळ्यात बेस्ट आहे. रागाचा जो डिटॅन आहे ना, सगळ्यात बेस्ट डिटॅन आहे. म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया. तर मी आता थोडा वेळ आहे माझ्याकडे आणि हे फक्त 15 मिनिटं ठेवायचं असतं, 15 मिनिटाच्या वरती ठेवायचं नसतं. तर म्हटलं 15 मिनिटं तर आपण वेळ काढू शकतो. आणि आता मग मी हे लावणार आहे, अप्लाय करणार आहे. बघूया ह्याचा कसा रिझल्ट येतो, कारण मी खूप एक्सायटेड आहे. मी अजून फोडलं नाही, मी आता फोडते आणि मी यूज करून ट्राय करून बघते की हे कसं वाटतं. जर छान रिझल्ट असेल तर मग नेहमीच वापरायला, म्हणजे मुद्दामच जरा मोठा पॅक घेतला, म्हणजे मग आपण पायांना वगैरे पण लावू शकतो ना, आणि चेहऱ्यालाही आपण यूज करू शकतो, बॅकला, पाठीला वगैरे सुद्धा यूज करू शकतो आणि 100% रिझल्ट येतो असं माझी बहीण पण मला बोलली. म्हणजे माझी सख्खी छोटीवाली बहीण, ती पण बोलली की रिझल्ट आहे. म्हणून म्हटलं चला. आणि ऑल स्किन टाईपसाठी आहे, तर मी आता ट्राय करते. डिटॅनचं क्रीम मी ओपन केलेलं आहे, तर आता मी यूज करून बघणार आहे. तर मी हे डायरेक्टली हाताने लावलं तरी चालणार आहे, किंवा आपण ब्रश वगैरे पण यूज करू शकतो यासाठी, पण मी हातानेच लावणार आहे. कारण माझ्या बहिणीने यूज केले तर ती मला बोलली की हाताने लावायचं काही प्रॉब्लेम होत नाही, उलट हाताने व्यवस्थित स्प्रेड होतं असं ती बोलली. ब्रशने काय होतं, काही ठिकाणी जास्त लागतं, काही ठिकाणी कमी लागतं. आपण हाताने व्यवस्थित स्प्रेड करू शकतो. तर मी अशा प्रकारे आता लावून घेते हे. तर आता मी ह्या हाताला लावलंय, तर दुसऱ्या हाताला पण लावते. मागच्या बाजूला लावायचं राहिलं होतं. मेन म्हणजे हे कोपरे असतात ना आपल्या हाताचे, त्या कोपऱ्यांना खूप काळेपणा येतो. नॅचरल रेमेडीजने पण होतं, DIYजने वगैरे, पण खूप वेळ लागतो त्याला. तर आणि कसं असतं ना, आपण उन्हाळ्यामध्ये जी स्किन टॅनिंग असते ती टॅनिंग काढण्याचा चांगला चान्स आपल्याला पावसाळ्यामध्ये मिळतो, कारण पावसाळ्यात ऊन नसतं. आणि आपण हे क्रीम जर ह्या दिवसामध्ये जास्तीत जास्त यूज करून टॅनिंग आपण लवकरात लवकर कमी करू शकतो. तर हे मी एका हाताला लावून घेतलेलं आहे. तर ह्या हाताला लावून झालेलं आहे. आता मी दुसऱ्या हाताला पण लावून घेते. हे बघा, दोन्ही हात माझे लावून झालेले आहेत. पायाला पण लावू शकतो, पण मी आधी फक्त हातांनाच लावणार आहे. बघूया याचा रिझल्ट, कारण मी पहिल्यांदा यूज करते, तर थोडं बघावं लागेल की कसा रिझल्ट येतो ते. तर हे 15 मिनिटं ठेवायचं आहे, 15 मिनिटाच्या वरती ठेवायचं नाहीये. आणि 15 मिनिटांनंतर मग हे आपण धुवून टाकायचं आहे, तेव्हा आपल्याला कळेल की काय रिझल्ट आहे. तोपर्यंत मी वेट करते.
डिटेन आणि हे बघा किती छान ग्लो आला आहे आणि जो आधीचा जो काळेपणा होता तो थोडासा कमी झाला आहे. थोडासा फरक म्हणजे पडतो आणि पहिल्याच फर्स्ट यूजमध्येच एवढा फरक पडला आहे. तर मला वाटतं नेहमी यूज केलं तर भरपूर फरक पडेल. तर बघितलं तुम्ही किती सुंदर दिसतात माझे हात. मला एकदम असे छान ग्लो आल्यासारखं वाटतोय हातांना आणि म्हणजे पहिल्याच यूजमध्ये इतका छान ग्लो आलाय. मला वाटतं कंटिन्युअसली जर यूज केलं मी तर अजून छान ग्लो येईल. पण ह्याचं असं आहे ना की महिनाभरातून किंवा 20-25 दिवसातून एकदा यूज करायचंय, सारखं यूज नाही करायचंय. तर मला तर खूप आवडलं रागाचं डिटेन. तर तुम्हाला ही जर ट्राय करायचं असेल तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर माझं असं मत आहे की आता भरपूर सणवार आपले आता सुरू होतील, काही ना काही कार्यक्रम आणि सण समारंभ असणारच आहे. तर आपल्याला मंदिरात इकडे तिकडे जावं लागतं. तर आपण नेहमी असं अपडेट राहायला पाहिजे ना की आपण असं एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे. आपण जेव्हा छान राहतो तेव्हा आपल्यालाच खूप छान वाटतं ना. तर मला असं वाटतं की पार्लरमध्ये जाऊन पण हे सगळं तुम्ही करू शकता. पण जर तेवढ्याच पैशामध्ये जर म्हणजे त्या पैशांमध्ये थोडेसे अजून पैसे टाकले, जर अशी वस्तू आपण घरात आणून ठेवली तर आपल्याला हवं तेव्हा आपल्या कम्फर्टनुसार आपण ह्या वस्तू वापरू शकतो. मग प्रत्येक वेळेला आपल्याला बाहेर जायची गरज पडत नाही. आणि कसं आहे ना, पावसाळ्यामध्ये तर खूपच कंटाळा येतो घराच्या बाहेर पडायला. असं वाटतं सगळ्या गोष्टी घरातच मिळाल्या तर किती बरं होईल. तर म्हणून मी हे त्या हिशोबाने आणलं होतं आणि मला याचा रिझल्ट पण आवडला. तर आजची माझी सगळी कामं झालेली आहे. आता मी आराम करणार आहे. उद्या शनिवार आहे आणि ज्यांना सत्यनारायण घरच्या घरी करायचं आहे ती लोक संध्याकाळी 5 वाजेनंतर सत्यनारायणची पूजा करू शकता. कारण संध्याकाळी 5 वाजेनंतर पौर्णिमा आपली लागू होते. उद्या फुल मून आहे उद्या. आणि रविवारी 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. आपले गुरु आपले महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद घेण्याचा तो दिवस आहे. ज्यांनी आतापर्यंत गुरुपद नसेल घेतलं तर त्यांनी आता घेऊ शकता. तुम्ही स्वामींना आपलं गुरु करू शकता तुम्ही. तर काही नाही, महाराजांच्या केंद्रात जायचंय आणि केंद्रात जाताना तुम्हाला एक नारळ, खडीसाखर आणि एक फूल छोटंसं गुलाबाचं घेऊन जायचं. महाराजांच्या पायावर अर्पण करायचं आणि महाराजांना सांगायचं की तुम्ही माझे गुरु, आजपासून तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार करा आणि तुम्ही आजपासून माझे गुरु व्हा. आणि महाराजांच्या मनोभावे विनंती करायची, महाराजांना पाया पडायचं, नमस्कार करायचं. तर गुरुपौर्णिमा हा चांगला दिवस आहे. ज्यांना महाराजांना गुरु करून घ्यायचं असेल ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु करून घेऊ शकता. आणि सत्यनारायण पूजा पण ज्यांना घरच्या घरी करता त्या सर्वांनी शनिवारी संध्याकाळी 5 नंतर करू शकता. कारण रविवारी दुपारी 3ला काहीतरी पौर्णिमा संपते, मग अर्थ नाही. कारण आपल्याला सत्यनारायणची पूजा ही पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळीच करायची असते. प्रदोष समयीच करतात सत्यनारायणची पूजा. पण मला करायला नाही मिळणार आहे ह्यावेळेस. सत्यनारायणची घरातली जी पूजा असते ती होणार नाहीये माझ्याकडून. आणि जी गुरुपौर्णिमा आहे ती पण मी मंदिरात नाही जाऊ शकत. पण मी घरच्या घरी फक्त मेडिटेशन करू शकते, महाराजांचं नामस्मरण अखंड करू शकते. तर तेवढं मी करणार आहे. आणि नंतर मग सगळ्या अडचणी वगैरे दूर झाल्यावर नंतर पण महाराजांना जाऊन भेटून केंद्रात जाऊन येणार. आणि जे नेहमीप्रमाणे आपण जे आपल्या गुरूंना काहीतरी भेट देतो, म्हणजे नैवेद्य किंवा लाल फूल वगैरे, ते जाऊन वाहू शकतो. पण तुम्हाला काही अडचणी नसतील, विटाळ वगैरे काही नसेल तर तुम्ही नक्की महाराजांच्या केंद्रात जा, महाराजांचं दर्शन घ्या. तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीतरी महाराजांना भेट द्या. पेढ्यांचा बॉक्स असू शकतो किंवा महाराजांना बेसनचे लाडू खूप प्रिय आहेत तर तुम्ही ते लाडू देऊ शकता. किंवा फुलं पण काही जण फक्त चाफ्याची फुलं घेऊन जातात तर तेही चालेल. तुम्हाला जे आवडेल ते घेऊन जा. महाराज आपले गुरु आहेत आणि आपल्या गुरूंचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. तर तुम्ही जाऊ शकता आणि महाराजांचं दर्शन केंद्रात जाऊन घेऊ शकता. मी जेव्हा माझे सगळे अडचणी दूर होतील तेव्हा मीही जाऊन महाराजांचं दर्शन घेणारच आहे. चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.